जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारामध्ये एका इसमाचा खून झाल्याची घटना दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी कळताच त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। या हत्येची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे फौजफाटा फॉरेन्सिक टीमसह यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते। या हत्येतील मयताची ओळख पटली असून त्याचे नाव मच्छिंद्र कोंडीबा दराडे, वय वर्ष 55, राहणार पाणेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना असे आहे। मच्छिंद्र दराडे हे त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी दिनांक 26 एप्रिल रोजी गोंदेगाव येथे आल्याची माहिती समोर येत आहे। अंत्यविधी आटपून मच्छिंद्र दराडे हे त्यांच्या एका नातेवाईकासोबत परत रात्री बाहेर गेले होते। पुढे ते त्यांच्या पाणेगाव या गावी घरी परतलेच नाही। यातच दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी त्यांचा मृतदेह गोंदेगाव शिवारातील देऊळगाव राजा रोडवरील महावितरणच्या सबस्टेशन मागे एका लिंबाच्या झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। पोलिसांनी पंचनामा करून मच्छिंद्र दराडे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलवण्यात आले। मुलगा पवन दराडे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तालुका पोलीस स्टेशन येथे सुरू असून या हत्येमागे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही। यामध्ये पुढील तपास चालू असून लवकरच यामागील गुन्हेगार समोर येईल असे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी यावेळी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। गोंदेगाव शिवारामध्ये एक मर्डरची घटना घडलेली आहे। मच्छिंद्र कोंडीबा दराडे, वय 55 वर्ष, राहणार पाणेगाव, तालुका अंबड, हे त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आलेले होते आणि रात्रीच्या सुमारास ते तिथून त्यांच्या एका नातेवाईकाबरोबर गेले आणि त्यानंतर त्यांचं जे प्रेत आहे आज सकाळी आपल्याला मिळून आलेलं आहे। घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे आणि त्यांचा जो मुलगा जो आहे पवन मच्छिंद्र दराडे याच्या फिर्यादीवरून आपण फिर्याद घेण्याचं काम करत आहोत। त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे। असं काही कारण वगैरे कळलंय नाही, सध्या तरी निश्चित कारण अजून कळून आलेलं नाही आहे, परंतु जे संशयित आहेत त्यांनी सांगितलेले आहेत त्या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर निश्चित कारण काय आहे हे आपल्या लक्षात येईल।